हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 20 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीचं व्रत आणि उपासनेला अतिशय महत्त्व असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। तर ही एकादशी मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित असतो आणि एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते। म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर या एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो 19 फेब्रुवारीला सकाळी 8:49 झालेला आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 होणार आहे। म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते 20 फेब्रुवारीला म्हणजे उद्या करायचं आहे आणि या सोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। आपल्या पुराणामध्ये माघ महिना हा अत्यंत शुभ महिना मानला गेला आहे आणि या महिन्यामध्ये दान आणि स्नान याला अत्यंत महत्त्व असतं आणि या महिन्यामध्ये करणाऱ्या व्रतांचं फळ सुद्धा इतर महिन्यांपेक्षा अधिक मिळत असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असं म्हणतात आणि ही अत्यंत शुभ मानली जाते। आपल्याकडनं काही पाप झालेले असतील किंवा कळत न कळत आपल्याकडनं काही पाप झालेले असतील किंवा आपले जे काही वाईट कर्म असतील तर ते सर्व नष्ट करणारी ही जया एकादशी मानली जाते आणि या सोबतच आपल्याला जर व्रत करणं शक्य असेल तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे। मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्ती यामुळे होत असते आणि त्या व्यक्तीला कधीही पिशाच्या किंवा भूताच्या जगात सुद्धा जावं लागत नाही। म्हणूनच आपल्याला याचं व्रत हे करायचं असतं आणि या सोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी वाईट कर्म पाप दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच चॅनलला पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जर वारंवार कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख येत असेल किंवा घरावरती अडचणी येत असतील, कळत न कळत तुमच्याकडनं जर काही पाप झालेली असतील, वाईट कर्म जर तुमच्याकडनं झालेली असतील तर ती सुद्धा यामुळे नष्ट होत असतात। त्यासोबतच आपल्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा नष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्या घराची सुद्धा जर प्रगती होत नसेल तर प्रगती व्हायला सुद्धा सुरुवात होत असते। आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती यामुळे होत नसेल तर त्यांची सुद्धा व्हायला सुरुवात होते। तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व असतं। तर बघा कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा यज्ञामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाचं वेगळं महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाला सगळ्यात महत्त्व देण्यामागे अनेक प्रकारची कारणं आहेत आणि काही वैशिष्ट्य सुद्धा सांगितली गेली आहेत। जसं की पहा, पिंपळाच्या झाडाखाली गवत हे कधीच उगवत नाही आणि त्यानंतरच त्या झाडावरती फळं सुद्धा कधी उगवत नाहीत। इतर झाडांच्या पेक्षा पिंपळाचं झाड हे शेकडो वर्ष जगत असतं आणि पृथ्वीवरती ते असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना त्याचं स्वरूप सुद्धा मानलं जातं। म्हणूनच धार्मिक ग्रंथामध्ये या झाडाचा उल्लेख केला गेला आहे। तर ज्या वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं तर त्याच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात आणि श्रीकृष्ण त्याच्या खोडांमध्ये आणि नारायण स्वतः फांदीमध्ये वास करतात असं सांगितलं गेलं आहे। त्याशिवाय त्यांच्या पानामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि सर्व देवी देवता यांचा सुद्धा या पानांमध्ये वास असतो। म्हणूनच बघा पिंपळाच्या झाडांमध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः नारायण हे सुद्धा निवास करत असतात। त्यामुळेच या झाडाचं महत्त्व जे आहे तर ते अत्यंत पटीनं वाढलेलं आहे। एकादशी ही जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि जर आपण या दिवशी या झाडाची पूजा केली तर साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे। सकाळी 9च्या आधी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी 5 नंतर हा उपाय करायचा आहे।
तर बघा, तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड नसेल तर मग तुम्ही केळीच्या झाडाजवळ हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजे एक पंती घ्यायची आहे तुम्हाला, किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल. तर तुम्हाला हा, किंवा तुम्ही इतर कुठलाही धातूचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे, किंवा कलाव्याची वात असेल तर ती आवर्जून लावली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला, तुमच्याकडे जर कलाव्याची वात नसेल तर तुमच्या कापसाच्या वातीला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि त्याला लाल रंगाची तुम्हाला बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल घालण्याचा प्रयत्न करा, नसेल तर इतर तेल घातलं तरीही चालेल. फक्त आपल्याला त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ सुद्धा टाकले तरीही चालतील. त्यानंतर हा दिवा आणि पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पाणी जे आहे तर ते तुम्हाला झाडाला प्रदक्षिणा मारत अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पाणी अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला झाडाखाली बसायचं आहे आणि 108 वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, वाईट कर्म, पाप आणि दरिद्रता नष्ट करण्यासाठी आणि घराची, मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे पिंपळाचं झाड नसेल तर अशा लोकांनी केळीच्या झाडाला सुद्धा हा सांगितलेला उपाय केला तरी सुद्धा चालेल. केळीच्या झाडांमध्ये सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला उद्या भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे आणि उपाय सुद्धा करायचे आहेत. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि एखादी इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला कुंकूने तुमची इच्छा लिहायची आहे. धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती किंवा व्यवसायामध्ये प्रगती, नोकरीमध्ये प्रगती किंवा नोकरी प्राप्ती यासारख्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. अर्पण करताना तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या पानाची तुम्हाला घडी घालायची आहे, म्हणजे हे पान तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. इच्छा पूर्ती झाल्यानंतर हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. अशा पद्धतीने सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्याच्या या एकादशीला करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक सेवा सांगणार आहे, तर ती सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा. संक्षिप्त भागवत पारायण आहे, तर त्याचा सुद्धा तुम्हाला उद्या पारायण करायचं आहे. तर हे दिंडोरी प्रणित मार्गाचं जे पोथी आहे तुमच्याकडे नसेल तर ती तुम्हाला जाऊन आणायची आहे आणि याचं पठण केल्यामुळे आपला कितीही मोठा प्रखर पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे दूर होतो. त्यामुळे ती सुद्धा सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. प्रत्येक एकादशीला तुम्ही ही सेवा करून बघा, निश्चितच तुम्हाला याचे सुद्धा फळ हे प्राप्त होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.